गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय विलास आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी दोन मातब्बर संघ अगदी पाहायला मिळतात एकमेकांसमोर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुल नॉन स्ट्रायकिंग एंडला संघाचा संघनायक अभिजित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संघाचा संघनायक मानसिंग दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा शोध गुड क्रिकेट शोध क्वालिटी क्रिकेट 3-1 लेट्स प्ले पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी समोरच्या दिशेने डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन त्या दगडू पाहायला मिळालं सिंगल झाली एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय धावपलकावर धाव लागली एक सोन्या स्पोर्ट्स कोळगाव अमित कांबळे राहुल कांबळे अभिजित मानसिंग पाटील अशा मातब्बर खेळाडूंनी भरलेलं हे स्क्वॉड आपण पाहतोय अगदी प्रत्येक षटकारांसाठी चौकार आणि षटकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक देखील पाहायला मिळत आहे यावेळी गोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता मानसिंग यांचा मात्र प्रयत्न कुठेतरी फसला आणि लेग बायच्या स्वरूपात सिंगल आले दोन धावा धावपलकावर लागतात थोडासा गोलंदाजीमध्ये परिवर्तन नक्कीच पाहायला मिळालं या ठिकाणी अक्षयची कमतरता या ठिकाणी नक्कीच आपल्याला नवलवेडी संघाकडून पाहायला मिळेल कारण एक वेगवान गतीचा गोलंदाज अक्षय नक्कीच स्थळी अनुपस्थित आहे यावेळेस मात्र हिट केलाय आणि फिट केलाय सीमा रेषेच्या बाहेर या इनिंग मधला हा पहिला षटकार येतोय अभिजितच्या नावावर थँक्यू सो मच बाहेरच्या खेळाडूंना देखील विनंती आहे आपण थोडस सहकार्य करा आयोजकांना देखील बाहेर गेला चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा जेणेकरून सामन्याला गती मिळेल पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर कट अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू निघून चाललाय पुन्हा सीमा रेषे पार मिळतील धावा 4 आलाय हा दर्जेदार चौकार नेक्स्ट बॉल सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे अगदी पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके आले त्यानंतर मात्र एक संयमी क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि ते क्रिकेटचं सूत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अभिजितच्या बॅट मधून नेक्स्ट बॉल यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि इथे काय मात्र विकेट होईल का पतन इथे मात्र झेलतोय ड्रॉप काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये अगदी बेलजज कॅच होता मात्र शेवटच्या क्षणी मात्र झेल हातातून सुटला आणि दरम्यान दोन धावा देखील पूर्ण केल्यात सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि दोन धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर 14 ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ चला स्पीडअप घ्या मित्रांनो विनंती असेल नवलाईवाडी संघ आपण देखील जास्तीचा वेळ घेऊ नका जवळजवळ 16 मिनिटांचा वेळ दिला जातो अगदी 4 षटक आपल्याला 16 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल अन्यथा पॅनलाइज देखील केलं जाईल असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमाचं आपण अंमलबजावणी करणं या ठिकाणी गरजेचं आहे चला स्पीडअप घ्या मित्रांनो नवीन गोलंदाज आपण पाहिलं गेलं ते किंवा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो वैभव यास मानसिंग साठी प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय आदरणीय प्रमोद काटकर साहेबांच्या शुभ हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं पहिला चेंडू क्या बात आहे लाऊड अपील आणि विकेटचं होईल पतन काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे धक्का क्रमांक पहिला लागतो तो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव या संघाला
क्या बात आहे, कमालीची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकाची अगदी नवलाईवाडी संघाकडून सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट कर्णधाराला इथे माघारी पाठवलाय. नवीन बॅट्समन एक झंझावती वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळेल. नाव आहे अमित कांबळे. शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी कोळगाव गावचा गळ्यातला ताईत म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. नाव आहे अमित कांबळे. वैभव पानकर एक रायझिंग स्टार, एक अपकमिंग सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा, आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे फ्युचर आहे शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. कारण आपण पाहिलं गेलं तर नवलाईवाडी संघाकडून अगदी 18 ते 19 वर्षाचा हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. टप्प्याचा चेंडू इथे मात्र दिशा दिली. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची विकेट, एक मोठी विकेट. अमित नावाचं वादळ संपुष्टात येताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल गोलंदाज वैभव पानकर याचा. महत्वाची 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 विकेट आपल्याला पाहायला मिळते. आत्मविश्वास वाढला असेल अगदीच वैभव याचा. कारण दोन मातब्बर खेळाडू त्याने तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. एक मानसिंग पाटील तर दुसरा अमित कांबळे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिले गेले तर अमित कांबळे यांचे छोटे बंधू राहुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. या देखील नावाची चर्चा राहिली आहे. आता चर्चा करावी लागेल. यावेळेस क्या बात आहे, कमालीचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू निघून चालला वन बाउंड सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. आलाय हा दर्जेदार चौकार. क्या बात आहे, कमालीची सुरुवात तर राहुल कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जणू काही डगआउट होऊन सेट होऊन आलेत. पहिला चेंडू फेस करताना मात्र अगदी गॅप शॉट सिलेक्शन देखील पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार आला. यावेळी देखील कमालीचा चेंडू, तितकाच कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू टाबल झाला, सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 19 धावा धावफलकावर लागतात. नेक्स्ट बॉल वैभव सज्ज आहे. यावेळी देखील फटका फसलाय. वर्जून येत आहेत आणि ते मात्र झेल होतोय ड्रॉप. काय घडतंय, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ. अजून एक विकेट आली असती वैभवच्या नावावर, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या धावसंख्येवर. यस, विशेष माणसाचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येतील. नक्कीच सन्माननीय आदरणीय राजेश पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो नितीन पाटील साहेबांना, मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलंय. अगदी या स्पर्धेची मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन आपल्याला नक्की सन्मानित केलं जाईल. साहेबांना देखील विनंती आहे, धावफलकावर धावा लागलेत 20.
2-20 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोन्या स्पोर्ट्स कोळगाव सुभाष येत आहेत. नेक्स्ट बॉलर अगदी क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. अगदी सुरुवात चांगली केली आहे, पहिला मात्र दिशा भरकटली आहे, जर वाईड येतोय. येस सन्माननीय आदरणीय निलेश पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो अक्षर पाटील साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते पवित्र हस्ते निलेश पाटील साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण मुख्य स्क्रीनवर मुख्य व्यासपीठावर आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल सुभाष धुमाळ पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, डिपॅक्टर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलने यावेळेस काय करते जाऊ दिला, मात्र पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. डॉट चेंडू येतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्नात कुठेतरी यश मिळतंय गोलंदाज सुभाष यांना. डॉट चेंडू आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे सुभाष यांची. देखील एक मोठा फटका देखील पाहायला मिळेल. यावेळी देखील अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल झाले एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडतंय, विकेटचं होईल पतन. अगदी राहुल कांबळे बॅक टू डग आउट. दिव्या डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शुभम दाखल होताना नक्कीच पाहायला मिळतात. एक युवा खेळाडू, एक रायझिंग स्टार सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाचा. यावेळेस काय बात आहे, अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि त्यांना फाईट करतील श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी या. पहिला कॉल असेल आपल्याला. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉल येतोय. जवळजवळ 12 ते 13 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपतोय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, लागोपाठचा हा दुसरा चेंडू वाईड आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू आला आणि षटक संपतात. तिसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन बोलते 26. यस कोपाडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बिलादादा चोगले साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यस त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आम्ही आयोजकांना विनंती करतोय बिलादादा चोगले साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दीपक साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण आलात, मोलाचं सहकार्य केलं तर आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. चला मित्रांनो, विनंती असेल 13 मिनिटांचा खेळ संपलाय. 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचं आहे. अर्जुन आणि यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून आला स्वीट स्वाम
चेंडू जातो आउट ऑफ द ग्राउंड. आलाय हा षटकार. यावेळेस नो घोषित केलाय आणि दंडित देखील केलं. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. 2 in a row. हाय हँड्स अप. षटकार. मिळतील धावा 7. यावेळेस क्या बात आहे. कमालीचा फटका. आणखी एक 3 in a row. हॅट्रिकची षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अगदी विशाल पाटील साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक. प्रकाश साहेबांच्या शुभ हस्ते देखील 201 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक मिळेल का? यावेळेस मात्र फटका फसला अलॉंग दी कार्पेट. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडासा फंबल आपल्याला पाहायला मिळाल्या दरम्यान 2 धावा झाल्या मुकंबल आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 46 या धावसंख्येवर. शुभमने मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट आणली, रंगत आणली. यावेळी देखील गॅप मध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केला गेलाय. आईचा नो. नक्कीच काय घडतंय, काय बिघडतंय, थोडस नवलाईवाडी संघाकडून अडचण निर्माण होते. शुभम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना नक्कीच पाहायला मिळेल. 3 धावा. 51 धावा धावफलकावर लागतायत. दंडित केलं गेलंय गोलंदाजाला देखील. चुका करतायत. गोलंदाजाच्या माध्यमातून थोडासा अभ्यास करावा लागेल. नवलाईवाडी संघ अगदी चुका करताना देखील पाहायला मिळत आहेत. येस, शेवटचा अर्धा मिनिट शिल्लक असेल. जवळजवळ 15 मिनिटांनी 32 सेकंद झालेले आहेत. शेवटचा अर्धा मिनिट. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून जरूर काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू असेल का हे देखील पाहावं लागेल, विचार करावा लागेल. सिंगल झाले. 52 धावा धावफलकावर लागतात. 52 ऑन स्कोर बोर्ड. अगदी पहिल्या 3 षटकामध्ये सामना होता कुठे आणि शुभमच्या बॅटिंगने मात्र सामना आला कुठे हे देखील पाहावं लागेल. यावेळी देखील समोरच्या दिशेने क्रिकेट विश्वामधला अगदी सेफ फटका. पुन्हा एकदा 6 धावा मिळतील या चेंडूवर देखील.
58 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला 14 धावा आल्या, त्यानंतर मात्र 6 धावा. कमालीची गोलंदाजी वैभवची देखील पाहायला मिळाल्यानंतर सुभाषने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडस महागडं ठरलंय नवलाईवाडी संघासाठी. 32 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 षटकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटचा सामना इथे मात्र फिनिश केलाय अगदी षटकाराने. शुभम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. सोन्यार स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या बाजूने धावपलकावर धावा लागले तब्बल 64-65 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले. ती नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी संघात समोर सोन्यार स्पोर्ट्स कोळगाव या संघाने. शुभम आणि शुभम हेच नाव मैदानाच्या आतमध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने भोसलेवाडी संघ, त्यांना फाईट करतील वारणा कापशी. चला वारणा कापशी आणि भोसलेवाडी संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक होणं नक्कीच गरजेचं आहे. येस माफ करा मित्रांनो, नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूने श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब म्हालसवडे आणि त्यांना फाईट करतील IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. अगदी आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी ज्योतिर्लिंग चषक 2025 या स्पर्धेसाठी सामनावीराचा चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे सन्माननीय आदरणीय विजय भोसले साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले, त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. येस 65 धावांचं टार्गेट, 24 चेंडू 16 मिनिटं आणि नवलाईवाडी संघ अगदी पहिल्या चेंडूवर विकेट आली तर सन्माननीय आदरणीय विशाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 1001 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी आणि प्रत्येक विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय विशाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा नेते अगदी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील साहेब यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. वैभव आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चला वनागडेवाडी संघ आणि मालसवडे संघ तयार इनिंग नाणेफेकीसाठी या. वनागडेवाडी आणि मालसवडे नाणेफेकीसाठी या विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. वैभव आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. 1001 रुपयाच्या पारितोषिकाला जरूर गोलंदाज मुकले आहेत. मात्र प्रत्येक विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळेल.
राहुल कांबळे एक अष्टपैलू खेळाडू, वेगावर स्वार, रफ्तार का बादशाह मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील अलॉंग द कॅप्टन मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू टॅबल झालाय, सिंगल चोरली गेली. दिवसा ढवळ्या चोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, पाहायला मिळते जरूर. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय जरूर, मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. चला नेक्स्ट मॅच मालसवडे आणि वनागडेवाडी. यस वन शॉट सिंगल मिळेल या चेंडूवर. यस मानसिंग साठी पारितोषिक आलंय. प्रत्येक कॅच साठी अक्षय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते 201 रुपयाचं पारितोषिक. फुल टॉच चेंडू इथे मात्र ऑन साइडला दिशा दिले, मात्र फंबल झाले. चेंडू निघून त्याला सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार. यावेळेस विकेट होईल पतन. पहिला धक्का टीम नवलाईवाडी संघाला. वैभव पानकर बॅक टू डग आउट. देऊया डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. येस या ठिकाणी महेश पाटील साहेबांसाठी बक्षीस आलेलं आहे. दीपक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते 201 रुपयासाठी एक कॅश साठी आपल्याला पाहायला मिळेल. महेश दादांसाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस क्या बात आहे. वेगाचा बादशाह, रफ्तार का बादशाह मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अमित कांबळे. पहिल्या चेंडूवर वेगावर स्वार. पहिला चेंडू आलाय डॉट. यावेळेस मिस टायमिंग आहे. स्वतः येतात गोलंदाज, कोणतीही चुकी करत नाही आहेत. विकेट होईल पतन. लागोपाठची दुसरी विकेट. राजू बरिष्टे बॅक टू डग आउट. विलास येत आहेत. यस भोसलेवाडी आणि वारणा कापशी या दोन संघामध्ये मॅच होईल. भोसलेवाडी आणि वारणा कापशी. माफ करा मित्रांनो, दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल आपण या. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच होणार आहे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी, त्यांना फाईट करते सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी.
यस या भोसलेवाडी संघ नायक आपण या टॉस साठी या. पुन्हा एकदा काय करताय डॉट चेंडू पुन्हा एकदा येईल. अगदी लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यस महेश पाटील साहेबांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. सन्माननीय आदरणीय शिवराज पाटील साहेबांचे शुभ असते. त्यात देखील विशेष कौतुक असेल. समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून अगदी काळ्या पडद्यावर चेंडू निघून चाललाय. सीमारेषे पार मिळतील धावा 6. षटकार. यावेळेस बॅकची लिडिंग एज जरूर लागली. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि तितकंच चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर आले सिंगल आणि या 2 धावेच्या मध्ये एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो. तब्बल 16 या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 8 ते 8.5 मिनिटांचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. उर्वरित 7.5 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळायचे आहेत. यस नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये टॉस का बॉस मध्ये स्वागत करूयात. एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि त्यांना फाईट करतायत श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी संघ. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय आदरणीय राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार मिळतील धावा 6. आलाय हा षटकार. राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते भोसलेवाडी आणि वारणा कापशी या 2 संघांमध्ये. यावेळी देखील चांगला चेंडू अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरूर गोलंदाजाचं नाव आहे आकाश. पहिला चेंडू चौक षटकाराला त्यानंतर मात्र धावबाच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आली. यस वारणा कापशी संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. अगदी एक युवा नेते सन्माननीय आदरणीय विजय भोसले साहेबांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीरचा आकर्षक चषक लाभलेला आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. स्लोअर फुल टॉस चेंडू अगदी स्टेप आउट झाले. जरूर 1 बाउंस सीमारेषेच्या पार देखील जाईल. आलाय हा चौकार. नवीन बॅटर गंगाराम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अर्जुन प्रयत्न करतात, संघर्ष करतात धावा बनवण्यासाठी, आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. यावेळेस क्या बात आहे, यष्टांच्या मागून अगदी महेंद्रसिंग धोनी सरांची आठवण करून देणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मानसिंग यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल मानसिंग यांचं देखील अप्रतिम यष्टिरक्षण. या ठिकाणी विशेष माणसाचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जायला मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी अर्थात श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेसाठी संपूर्ण सामनावीराचं चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे सन्माननीय आदरणीय युवा नेते विजय भोसले साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जायला मी विनंती करतोय. विजय काटकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नवीन बॅटर इथे मात्र काय घडतंय,
आल्या माघारी बिना कामगिरी करता परतावं लागेल बॅटर अजय याला. आणखी एक मोठी विकेट, आणखी एक धक्का श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाला. विकेटची मालिका चालू झाली, ती काय थांबायला मागत नाहीये. थोडासा अडचणीची स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघ. यावेळेस क्या बात आहे, कमालीची पुन्हा एकदा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी, कौतुक करायला गेलं गोलंदाज आकाशचं देखील. या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्यात, फक्त 10 ते 11 धावा खर्च केल्या. 3 षटकाच्या अखेरीस 27 धावा धावफलकावर आल्या. 5 गडी बाद केले आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, शेवटची 3 मिनिटं. 27 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय की किंवा खेळाडू राज दाखल होताना नक्कीच पाहायला मिळतील पंचांच्या डाव्या बाजूने. रायडर मध्ये विकेट, गंगाराम स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. खोला टप्प्याचा चेंडू अगदी बॅटची बॉटम एज जरूर लागली, सिंगल झाली, एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. पहिला चेंडू आणि अगदी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडस स्पीडअप घ्या, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अगदी लक्क प्रकाशामध्ये आपल्याला बक्षीस वितरण देखील करायचं आहे. स्क्वेअर कट आणि इथे मात्र झेल होतोय कंप्लीट. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक 6 लागतोय तो नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाला. गंगाराम बॅक टू डग आउट. आपण पाहतोय आपल्या नावाचा डंका वाजवताना नक्कीच स्टेप आउट झाले जरूर यावेळेस देखील. क्या बात आहे, अकुट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. लागोपाठचा दुसरा चेंडू आलाय डॉट. औपचारिकता नक्कीच यामध्ये शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झुकलाय तो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाकडून. यावेळेस गोलवर टप्प्याचा चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, चेंडू निघून जाईल, सीमारेषेच्या बाहेर मिळतोय हा चौकार. आणि इथे मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाने. हार्ड लक बॅड लक श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी खेळात आपला देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. अगदी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार नक्कीच नो डाऊट त्याच्या बॅट मधून तब्बल 35 धावांची आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. शुभम ठरला या मॅचचा मॅन